नमस्कार. तो बडवा मेळावा, काय माझं चुकतं ना असं बोलता बोलता, तो पाडवा मेळावा बघितला. जे बडव्यांवर चिडून आपला पक्ष स्थापन केलेल्या राज ठाकरेंनी दसरा मेळावा न घेता पाडवा मेळावा घ्यायला सुरुवात केली आणि त्या पाडवा मेळाव्यात आपल्या तोंडाने लोकांना बडवण्याची प्रक्रिया सुरू केली. म्हणून मी त्याला पाडव्याचा बडवा मेळावा असं म्हणतो. हा आपला काय फरक पडतो? दोन घाव कमी ना जास्त, बडवायचं, बस आपलं बडवत राहायचं, तोंडाचे असूड ओढत राहायचे, बोलत राहायचं, वाटेल त्याला बोलत राहायचं आणि मीच कशा शहाणा हे सांगत राहायचं. हा राज ठाकरेंचा पाडव्याला घेतलेला तोंडाने बडवा मेळावा. वेदकुमारांचं एक वाक्य जे नेहमी आम्ही सांगत आलो, त्यांनी लिहिलं होतं की कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करणारा नेता. मला जाम आवडलं होतं एक वाक्य. राज ठाकरे म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करणारा नेता. आणि आमचे अजून एक मित्र आहेत कोकणातले, ज्यांनी मनसे सोडली, वैभव खेडकर. त्यांनी फोनवर बोलता बोलता सांगितलेलं एक वाक्य फार बेस्ट वाटलं मला या कार्यक्रमानंतर. ते म्हणाले की आता राजसाहेबांना सांगून मुंबई भोवती कुंपण घालायला लावा, तारेचं कुंपण, लोखंडी जाळी, कुंपण घालायला लावा. म्हणजे एकदा का कुंपण घातलं की मुंबईत कुणी येणार नाही, मुंबईतून कुणी जाणार नाही. वैभव खेडेकरांनी सांगितलेलं हे वाक्य मनाला एवढं पटलं की म्हणलं बरं झालं, चला किमान मुंबईत जाणं येणं तरी अवघड होऊन जाईल बाकीच्यांना, बाहेरच्या लोकांना, मुंबईकरांना. आणि मुंबईलाच महाराष्ट्र असं नाव देऊन टाकावं, कारण राज ठाकरेंचा महाराष्ट्र मुंबई, नाशिक, पुणे एवढ्यापुरताच मर्यादित असतो. नाव देऊन टाकावं. पण वैभव खेडेकरांची दूरदृष्टी किती बघा. कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करणारा नेता एवढा मनोरुग्ण करू लागला की कार्यकर्त्यांचं मानसिक संतुलन ढासाळून ते अनेक धंदे करू लागले. भिवंडीतला एक माणूस गांजा पुरवताना पकडला, मनसेचा पदाधिकारी. गांजा, लिटररी गांजा पुरवताना पकडला. आमच्याकडे मराठवाड्यात एक दोन पदाधिकारी हप्ते वसुलीचं काम करतात, म्हणजे क्लासेसवाल्याकडून वगैरे हप्ते वसुलीचं काम करतात. करो, हरकत नाही, वेगवेगळे उद्योग आहेत ना. तसं खेडकरांची किती दूरदृष्टी आहे बघा. एक घटना घडल्याबरोबर त्यांनी, म्हणजे मूळ माणूस मनसेचा असला ना की राज ठाकरेंच्या लोकांच्या हिताचं बघतो. त्यांनी बरोबर काय सांगितलं तर कुंपण घालायला लावा, लोखंडी कुंपण घालायला लावा, जाळी मारायला लावा. कशा करता? 2 दिवसापूर्वीची बातमी आठवली. त्या समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातल्या राज ठाकरेंच्या मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली. कशाकरता अटक केली? तर समृद्धी महामार्गावर जे कुंपण घातलेले लोखंडी जाळी आहे, ती जाळी त्यानं चोरली आणि भंगारात विकली. म्हणजे मुंबईला कुंपण घातल्याबरोबर, का हो वैभव खेडेकर, एवढी काय काळजी वाटावी तुम्हाला? ते मुंबईला कुंपण घातल्याबरोबर मनसेच्या जाळी चोर, लोखंड चोर किंवा तत्सम भंगार चोर लोकांना मदत व्हावी आणि त्यांना हे चोरून विकता यावं. मनोरुग्ण करावं तरी किती करावं कार्यकर्त्यांना? त्यांच्या मानसिक संतुलन इतकं ढासाळू लागलंय की आता कोणताही रोजगार उपलब्ध न झाल्यामुळे अवैध धंदे किंवा चोऱ्यामाऱ्या करून बिचाऱ्यांना पोट भरावं लागावं, अशी स्थिती तरी राजसाहेब आणू नका. आपला बडवा मेळावा होऊन जातो. मला आठवतंय तुमच्या स्थापनेच्या वेळेला तुम्ही एक जंगी भाषण केलं होतं आणि म्हणाले होते, जेव्हा माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्त्याच्या आईच्या मनामध्ये भावना येतील तेव्हा ती म्हणेल माझा मुलगा राज ठाकरे सोबत गेलाय, म्हणजे वाया नाही गेला. हे काय, कोई गांजेवाला जोगी बन रहा है, कोई भंगारवाला रमता जोगी बन रहा है, कुणी काय, कुणी हप्ते, कुणी कसं, काय चाललंय माहीत नाही. बायकोची नोकरी टिकावी म्हणून सत्ताधाऱ्यांच्या पुढे लोटांगण घालणारे आणि पुन्हा एकदा बायकोला करता यावं म्हणून करणारे कार्यकर्ते सुद्धा आपल्याकडे आहेत. राजसाहेब, फार बोलू नये, काही गोष्टीचे खुलासे अतिरिक्त पातळीवर करू नयेत. आपल्या पोरीचं राजकीय भवितव्य नीट व्हावं म्हणून भाजपवाल्यांशी किंवा शिवसेनावाल्यांशी हितगुज साधणारे अनेक बाळबोध कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या बाळाच्या खेळाने अनेक गोष्टी बिघडतात. त्या पोरीच्या राजकारणाकरता, कोणी बायकोच्या नोकरी करता, कोणी अजून कशा करता, प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी संधान साधून आहे. राज ठाकरेंची ही धरसोड वृत्ती जी आहे ना, तीच घातक ठरते. तीच. तुम्हाला आठवत असेल, बाळासाहेबांनी शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेला एक घोषणा दिली होती, बजाव पुंगी हटाव लुंगी. ही लुंगी म्हणजे मुसलमानांची नव्हती, ही
ही पुंगी वाजवायची आणि उत्तर भारतीय दक्षिण भारतीयांची लुंगी इथून हटवायची, मद्राशांचं त्या काळातलं वास्तव्य मुंबईमधलं वाढलेलं होतं आणि बजाव पुंगी हटाव लुंगी अशी घोषणा देऊन मद्रासी लोकांना, तामिळनाडूच्या लोकांना किंवा लुंगी घालणाऱ्या दक्षिणात्य लोकांना इथून हटवावं असं बाळासाहेबांचं धोरण होतं. अर्थात त्याच्यामध्ये अनेक बऱ्याच गोष्टी होत्या. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये दक्षिण भारतीयांची संख्या अधिक होती आणि त्या दक्षिण भारतीयांच्या संख्येमुळे बाळासाहेबांच्या सारख्या अनेक वृत्तपत्रात काम करू पाहणाऱ्या मराठी तरुणांना ती संधी मिळत नव्हती. म्हणून ती बजाव पुंगी हटाव लुंगीवाली घोषणा आली आणि त्यातून बरंच काही घडलं. शिवसेनेचा पहिला विरोध झाला तो दक्षिण भारतीयांना आणि या दक्षिण भारतीयांच्या विरोधात रान पेटवलं गेलं. हळूहळू शिवसेना वाढत गेली, ती विभागत गेली आणि त्या शिवसेनेचा पुन्हा दक्षिण भारतीयांच्यापेक्षा UP बिहारीवाल्यांना, भैयांना विरोध जास्त सुरू झाला. इतका टोकाचा विरोध सुरू झाला की मनसे काय, शिवसेना काय, UP बिहारीवाल्या टॅक्सीवाल्यांना मारू लागले. आणि आता यांचं लक्ष दक्षिण भारतीय UP बिहारी यांच्याकडचं सोडून फक्त गुजरात्यांकडे वाढलंय. फक्त गुजरात्यांकडं. म्हणजे गुजरात्यांना टार्गेट करायचं. गुजराती मुंबईत नाही आला पाहिजे, गुजराती मुंबईतून गेला पाहिजे. काही येडं बनवता राव लोकाला. या उद्धव ठाकरेंचे बहुतेक कंत्राटदार गुजराती आहेत. राज ठाकरेंचे काही व्यवसायातले पार्टनर जर खरंच शोधले तर ते पण गुजराती निघतील. मला राज ठाकरेंच्या वक्तव्याचं आश्चर्य वाटत नव्हतं. मला राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विरोध करावा वाटत नव्हता. तर राज ठाकरेंच्या या वक्तव्याची कीव येऊ लागली होती. कीव काय म्हणजे राज ठाकरेंना मला एका मराठी मोठ्या माणसाचं वाक्य ऐकवायचं आहे, जे शाळेत शिकवलं गेलं होतं. मला वाटतं माझ्या अभ्यासक्रमाच्या नंतरचं त्या अभ्यासक्रमात स्वरूप पहा नावाचा आचार्य विनोबा भावेंचा एक निबंध अभ्यासाला होता. आणि त्यात आचार्य विनोबा भावे म्हणतात की आपण आपल्यापासून सुरुवात करावी. पाय पोळतात म्हणून सगळ्या रस्त्यावर चामडं अंथरण्यापेक्षा छोट्याशा चामड्याची चप्पल करून आपल्या पायात घातली की बस झालं. आपण सुरक्षित होतो. राज ठाकरेंना हे स्वरूप कधी दिसतच नाहीये. मुंबईत परप्रांतीय घुसायला नकोत म्हणून मुंबईत रस्तेच करायला नकोत असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे. तुमचं बरं आहे हो, तुम्ही निघालात की काफिला निघतो, पोलिसांच्या गाड्या निघतात, जाता येतं. राजसाहेब, हा जर सी लिंक आणि कोस्टल रोड दोन्ही केले नसते तर दादरच्या माणसाला माहीमच्या दर्ग्यापासून बांद्र्याकडे जायला काय हाल सहन करावे लागले असते याची कल्पना आहे का? तुम्हाला कुठून आली कल्पना म्हणा? सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी, दुपारच्या वेळी उठायचं, कार्यकर्त्यांना बोलायचं. ते सुषमा अंधारे म्हणतात ते खरं आहे, उठ दुपारी आणि खा सुपारी. घे सुपारी म्हणत नाही मी, खा सुपारी अशी स्थिती असते. म्हणजे मुंबईत परप्रांतीय घुसायला कोस्टल रोड कसा कारणीभूत असेल? म्हणजे काय समुद्रमार्गे गुजरातची माणसं येतात आणि पिल्लरवर सोडून वर कोस्टल रोडवर घुसतात आणि पुन्हा मग मुंबईत घुसतात असं म्हणायचं आहे का? मुंबई म्हणजे हा काय प्रकार आहे? आपली बायको सुंदर आहे म्हणून तिला घराच्या आत बांधून ठेवायची आणि लॉक लावून जायचं, ती जगलीच नाही पाहिजे याची व्यवस्था करायची. अशा माणसांना विकृत म्हणतात. मुंबई मराठी माणसांची आहे हे वाक्य जितकं सत्य आहे तितकं त्या मुंबईत त्या मराठी माणसांना सुसह्य पद्धतीनं जगता आलं पाहिजे याची व्यवस्था करायला नको का? बरं, आपल्याच भावाची इज्जत का घ्यावी राज ठाकरेंनी? ते काय त्यांचे भाऊ उद्धव ठाकरे, मराठी माणसासाठी 2 ठाकरे एकत्र आल्याचा डंका पिटवल्या गेला. या कोस्टल रोडचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना देण्याच्या ऐवजी राज ठाकरे कोणाकडे देतात? किंवा उद्धव ठाकरे काय म्हणतात, हे फडणवीसांचं नाही आहे, ते माझं आहे, आम्ही ती कल्पना मांडली, आम्ही त्याला सुरुवात केली. म्हणजे उद्धव ठाकरे कोस्टल रोडची कल्पना मांडणारे मूर्ख होते असं म्हणायचं आहे का राज ठाकरेंना? चला थोड्या वेळाकरता आपण मान्य करू की कोस्टल रोड उद्धव ठाकरेंनी नाही किंवा उद्धव ठाकरेंनी मांडला होता, त्यांनी तो केला, त्याच्यात देवेंद्र फडणवीसांचा काही संबंध नाही, असं जर मान्य केलं तर उद्धव ठाकरे मूर्ख होते हे सिद्ध होईल ना? काय जंबल, मनोरुग्ण जे तुम्हाला शब्द वापरला तो यासाठी वापरला होता बघ. सदैव जंबल.
काय म्हणायचं आहे, काय करायचं आहे, काय सांगायचं आहे याची कसलीच कल्पना, याचा कसलाच अंदाज राज ठाकरेंना नसतो. बस आत्ताच्या घडीला काहीतरी नवं देतोय सांगायचं. नवं देतोय, जुन्याचं काय झालं? आम्ही शाळेत असताना लहानपणी गुरुजी आम्हाला म्हणायचे, पुढचं पाठ मागचं सपाट. म्हणजे बे एक बेचा पाठ करून झाला की दुसऱ्या दिवशी 3 एक 3चा पाढा पाठ करायला लावायचा. आमचा 3 एक 3चा पाढा पाठ व्हायचा आणि बे एक बेचा विसरून जायचा. पुढचं पाठ मागं सपाट. आणि गुरुजी मग पाठ सोलवटून काढायची आमची. तसं राज ठाकरेंनी याआधी दिलेल्या कोणत्या गोष्टी कंटिन्यू केलेल्या आहेत? शरद पवारांच्या विषयीच्या गोष्टी कंटिन्यू केल्यात का? महाराष्ट्राला हिंदुत्वाची हाक दिली होती ती कंटिन्यू केली आहे? अहो, यांना आपल्या पक्षाचा झेंडा कंटिन्यू करता आला नाही, आपल्या पक्षाचं चिन्ह कंटिन्यू करता आलं नाही, आपल्या पक्षाचं ब्रीदवाक्य कंटिन्यू करता आलं नाही. मध्येच काय म्हणले राजमुद्रा वापरायचे, मध्येच काय म्हणले झेंडा आपला पंचरंगी असला पाहिजे, मध्येच काय म्हणले झेंडा आपला भगवा असला पाहिजे, भगव्यावर राजमुद्रा असली पाहिजे. पुन्हा म्हणले आपण हिंदुत्वासाठी लढणार आहोत. ते काय भोंगे सगळे काढून टाकणार आहोत. आता भोंगे गेले उडत, हिंदुत्व गेलं उडत. आता फक्त मराठी माणसासाठी काम करणार आहोत, महाराष्ट्रासाठी काम करणार आहोत. आता महाराष्ट्राचा विचार तर राज ठाकरेंना कळतो की नाही हा मोठा प्रश्न आहे. विदर्भात किद्दा गेलेत आणि विदर्भातली काय स्थिती माहीत आहे हेही त्यांना माहीत नाही. आता यांचा महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई आहे. मुंबई महाराष्ट्राची झाली पाहिजे, मुंबईला महाराष्ट्र म्हटलं पाहिजे आणि मुंबईचंच नाव महाराष्ट्र करून स्वतंत्र राज्य केलं पाहिजे. या असल्या भंपक गोष्टी राज ठाकरे मांडणार असतील तर राज ठाकरेंच्या कार्यकर्ता नुसता मनोरुग्ण नाही होणार, तर तो मनोरुग्ण होऊन वेड्यासारख्या कोणत्याही गोष्टी करेल. जसे आत्ता करतायत, कोणी गांजा विकताय तर कोणी चोरी करताय. म्हणूनच वैभव खेडकरांनी कदाचित मुंबईला कुंपण घाला म्हणले असतील, ज्या कुंपणाचं भंगार विकून असलेल्या कार्यकर्त्यांना जगण्याची सोय होईल. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज